हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, आम्ही आज अलिबागला चाललो आहोत. तर आम्ही फेरीवेने जाणार आहोत. तर आपल्याला इथे आम्हाला ऑलरेडी 8:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला M2M जायचं होतं. 8:30ची होती, ती टाईमवरती असते, तर ती गेलेली आहे. तर आता इथे बघायचं आहे किती थांबायला लागणार आहे, कसं बोट आहे, कोणती आहे का अजून दुसरी. तर तसं जसं ॲडजस्ट होईल तसं जायचं आहे. तर फ्रेंड्स, इतक्या वेळेत मी रेकॉर्ड करून घेते जोपर्यंत लिलीचे पप्पा तिकीट, बोट कितीचे आहे वगैरे, तिकीट वगैरे काढून घेत आहेत तोपर्यंत. तर इथे आपल्याला 3 ऑप्शन्स असतात, अजंठा आणि M2M आणि PNP. याचे तिकीटसुद्धा वेगवेगळे आहेत. त्याचे चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे साईडला, तर ते चेक केला तरी चालेल. सकाळी ॲक्च्युली व्ह्यू खूप छान वाटतं. इकडे गर्दी थोडीफार आहे, म्हणजे तशी जास्त नाही आहे, थोडीफार आहे. स्माइल. तर इथे अजंठा जी फेरी होती ती कंटिन्यू चालूच होती. एक गेल्याच्यानंतर दुसरी येऊन पुन्हा लागत होती. तर इथे लाईनमध्ये सगळेजण उभे होते. मे बी आम्हाला पण याच्यानेच लागेल, कारण ही वाली बोटच एक चालू आहे कंटिन्यू. तर आमचेसुद्धा तिकीटे काढून झालेले आहेत. तर फ्रेंड्स, बोट लागलेले आहे. तुम्ही वरती बसू शकता, खाली बसू शकता. जेव्हा पण तुम्ही पाण्यातून, बोटीतून जेव्हा पण प्रवास करता, मला जे मी एक्सपिरियन्स करते ती गोष्ट मी शेअर करते तुमच्याबरोबर. जेव्हा पण तुम्ही पाण्यातून जाता, शांत, सर्व विसरून, सर्व काही विसरून शांत असं पाण्यामध्ये बघत राहायचं. खूप छान वाटतं, खूप एकदम मोकळं वाटतं. असं माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे हा, जो मी शेअर करते. नक्की ट्राय करा. जे पाणी जात असतं ना आजूबाजूला, शांत, कसलाही विचार न करता त्याच्याकडे बघत राहा. खूप छान वाटतं. एकदम मन मोकळं आणि खूप छान हलकं वाटून जातं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर फ्रेंड्स, हे आहे तिकीट जे आपण गेटवेला काढतो, ज्याची प्राईस आहे 150 रुपीज. हे जेव्हा आपण बोटमध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला चेक करून घ्यावं लागतं. आणि सेकंड, आपल्याला याच तिकीटमध्ये बसचं जे फेअर असतं ते इन्क्लूड असतं. म्हणजे आपण जिथे मांडवाला उतरतो तिथून आपल्याला अलिबागपर्यंत बस घेऊन जाते. त्याच्यानंतर जे असेल तर आपल्याला आपलं सगळं करावं लागतं. एक्सपेन्सेस जे पण असतात ते पण बसचं जे असतं ते ह्या तिकीटमध्येच इन्क्लूड असतं. तर माझा प्रवास जो होता तो असंच पाण्याकडे बघून, निहारून, छानपैकी मस्त पार पडतोय. ही आहे M2M, बघू शकता. ही टाईमवरती असते. आम्ही चेक केलेली होती 8:30च्या नंतर 11:30ला होती. त्याच्यामुळे खूप मध्ये स्पेस होता आणि आम्हाला संध्याकाळीच बीचवरसुद्धा जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही नाही थांबलो. ऊन पण होत चाललेला होता आणि लिली आणि अप्पीसुद्धा होता, त्याच्यामुळे आम्हाला नव्हतं थांबायचं. त्यामुळे आम्ही अजंठाने निघालो. तुम्ही बघू शकता किती छान वाटतं. फक्त आजूबाजूला गोंधळ असतो, पण तो इग्नोर करून आपण छानपैकी पाण्यामध्ये त्याच्यामध्ये गुंतून जायचं आहे. खूप छान वाटतं. तर आम्ही मांडवाला पोचलेलो आहोत. मी ते जे फ्रंट साईड होती तिथेच मी ॲक्च्युली बसलेली होती. तिथे सीट खाली होती.
तिथे कोणी बसलेलं नव्हतं, तर मी जाऊन थोडंसं फार रेकॉर्डिंग करण्यासाठी मी तिथे बसले होते. पण बरं झालं, मला खूप छान एक्सपिरियन्स करता आलं. खूप छान झाला माझा प्रवास. तर अशा पद्धतीने बोट जे आहे ते बांधून ठेवतात दोरीने साईडला उतरायच्या वेळेला. आणि आता आम्ही मांडवाला पोचलेलो आहोत. बससाठी ॲक्च्युली बस होतं एखाद दिवसात 2 बोटी येतात, मग त्याच्यासाठी गर्दी होते बससाठी, कारण हे बोट फेअरमध्येच इन्क्लुडेड असतं. त्याच्यामुळे सगळेजण बसनेच जायला हे करतात, बसनेच जातात. त्याच्यामुळे सगळेजण लाईन लावून उभे असतात. एखादी बस गेली की 15 मिनिटांनी दुसरी बस असते, तरीसुद्धा थोडं लवकर जायला लागतं. तर आम्ही हळूहळू चाललो होतो. तिने आपली स्वतः चालत होते, खुश होते, त्यांना बीचवरती जायचं होतं, त्याच्यामुळे खूप खुश होते ॲक्च्युली दोघी पण. आणि आम्ही बाहेर पडलो गेटच्या, बसच्या इकडे जायला. इथे आपल्याला मिळेल #अलिबाग. इथे ॲक्च्युली माझा फोटो काढायचा राहून गेला, नेक्स्ट टाईम. तर फ्रेंड्स, इथेच अलिबागच्या ज्या अर्जंटाची बस होते त्या इथेच लागलेल्या होत्या. थोडीफार गर्दी होती, पण 5 मिनिटाने परत दुसरी बस आली, तर आम्ही सेकंड बस होती त्याच्याने गेलो. तर फ्रेंड्स, आपण मुंबई टू अलिबाग फक्त आपल्याला 150 रुपीज फेअर लागलेला आहे. आणि तर ते इतक्या फेअरमध्ये आपण मुंबई टू अलिबाग करू शकतो. बाकीचे जे एक्सपेन्सेस आहेत ते वेगळे आहेत, पण फेअर 150च आहे. तुम्ही 150मध्ये मुंबई टू अलिबाग येऊ शकता. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ बरोबर. थँक्यू.